नमस्कार, मी अरविंद कड. तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह. या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाईव्हमध्ये घेणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक मुंबई हायकोर्टाकडून एक नोटीस आलेली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे आमदार आहेत 14 आमदार अपात्र का नाही झाले या प्रकारची नोटीस आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये त्यावर 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या संबंधित आपण या लाईव्हमध्ये पाहणार आहोत. दुसरी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भारत जोडो न्याय जी यात्रा आहे त्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. यावर नक्की प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी एकंदरीतच तलाठी भरती आणि ज्या काही शासकीय भरती आहे त्याच्यावरती सरकारवर टीका केली. त्याचप्रमाणे त्यांनी असं म्हणले की राज्यात सध्या आनंदाची शिधाभरती चालू आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. पण या संबंधित सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यानंतरची चौथी बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल एक वादग्रस्त विधान केलेलं होतं. न्यायव्यवस्थेतही आरक्षणाची गरज आहे अशा प्रकारचं विधान केलं होतं आणि आंबेडकरांनी कुठेतरी हे आरक्षण न देता चूक केली अशा प्रकारचं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं होतं. आपण त्या संबंधित सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि पाचवी बातमी आहे ती म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचं राज्यभरात आंदोलन सुरू होतं आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज संभाजीनगरमध्ये काही अंगणवाडी सेविका होता त्यांनी जेल भरू आंदोलन केलेलं आहे. या संबंधित आपण जाणून घेणार आहोत. त्यातली पहिली बातमीकडे आपण वळतोय. अर्थातच काल उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद झाल्यानंतर म्हणजे जनता न्यायालय झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटाचा हा वाद जो आहे तो न्यायालयात जाणार आहे. आपण बघितलं तर शिंदे गटाचे जे प्रतोद होते भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार 14 आमदार जे आहेत ते अपात्र का नाही झालेत या संबंधित हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. तर ठाकरे गट सुद्धा या संबंधित शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र का नाही झाले किंवा एकंदरीतच विधानसभेच्या अध्यक्षांनी जो लोकशाही विरोधी किंवा संविधानाला न धरता निकाल दिला आहे या संबंधित सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आणि या संबंधित आज मुंबई हायकोर्टाने जे आहे ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. चेतन, अशी माहिती मिळते की मुंबई हायकोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस पाठवलेली आहे आणि हे 14 आमदार जे आहेत म्हणजे शिंदे गटाचे ते का अपात्र नाही झाले अशा प्रकारची नोटीस आली. काय सांगशील, काय माहिती आहे तुझ्याकडे? अरविंद, नक्कीच आपण पाहिलं तर 10 जानेवारीला खरं तर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता आणि यात प्रामुख्यानं 3 गोष्टी समोर आलेल्या होत्या. पहिली गोष्ट यामध्ये जे आहे ते दोन्ही गट जे आहेत ते अपात्र ठरवलेले नव्हते अध्यक्षांनी. दुसरी गोष्ट आपण जर पाहिली तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व जे कागदपत्र डॉक्युमेंट्स असतील पुरावे असतील याची पडताळणी केल्यानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं त्यांनी मत जे आहे ते व्यक्त केलं होतं. आणि त्याचनंतर त्यांनी असं देखील म्हटलं होतं की खरा व्हीप जो आहे हा भरत गोगावले यांचा मान्य केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर जी पहिली त्यांनी गोष्ट बोलली होती की दोन्ही जे गट आहेत ते त्यांचे आमदार जे आहेत 16 आमदार शिंदे गटाचे आहेत आणि 14 आमदार हे ठाकरे गटाचे आहेत. हे दोन्हीही अपात्र केले नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे जे व्हीप आहेत भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती आणि या संबंधी याचिका जी आहे ती दाखल केलेली होती. एकूण 14 याचिका ज्या आहेत या भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आणि आज या याचिकांवर 14ही याचिकांवर तातडीची सुनावणी जी आहे ही घेण्यात आली होती. या सुनावणीमध्ये जर पाहिलं तर न्यायमूर्ती गिरीश कर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर 14 याचिकेंवर सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. आज ही खरं तर सुनावणी पार पडलेली आहे आणि पुढील तारीख जी आहे ही 8 फेब्रुवारीची देण्यात आलेली आहे. मात्र असं जरी असलं 8 फेब्रुवारीची जरी तारीख देण्यात आली असली तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर जे उद्धव ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत त्यांना यावेळेस नोटीस जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं पाठवण्यात आलेली आहे. या याचिकेमध्ये
8 फेब्रुवारी म्हणजे पुढची जी तारीख देण्यात आलेली आहे या तारखेपर्यंत त्यांचं उत्तर जे आहे ते दाखल करण्यासाठी हे निर्देश जे आहेत हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं या उत्तरामध्ये नार्वेकर देखील काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि 14 आमदार ठाकरे गटाचे हे देखील काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काल जर आपण पाहिलं तर एक महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या वतीनं घेण्यात आली होती आणि यामध्ये विविध पुरावे जे आहेत हे आपण जर पाहिलं तर 2013ची जी कार्यकारिणी शिवसेनेची झाली होती त्या संबंधीचे पुरावे दाखल करण्यात आले होते. त्या जनता न्यायालयात त्यांनी सादर केले होते. त्यानंतर 2018ची जी कार्यकारिणी झाली त्या कार्यकारिणीचे देखील व्हिडिओ आणि पुरावे जे आहेत जे निवडणूक आयोगात दाखल केले होते ते देखील काल जनता न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांनी सादर केलेले आहेत. त्यामुळे आता येत्या 8 तारखेला 14 आमदार जे आहेत शिवसेनेचे ते नेमकं त्यांच्या उत्तरात काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्या जे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत काल जनता न्यायालयात त्याचा दाखला देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच चेतन, आता आज जी सुनावणी पार पडली आहे त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष असतील किंवा शिंदे गटाचे जे आमदार असतील, ठाकरे गटाचे जे आमदार असतील त्यांना नोटीस आलेली आहे आणि यावर 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. परंतु ठाकरे गट सुद्धा आता न्यायालयात गेला होता, सर्वोच्च न्यायालयात. ठाकरे गटाकडून अनिल परब असतील किंवा अनिल देसाई असतील यांनी जी आहे ती राहुल नार्वेकरांच्या विरोधात जो निकाल दिला त्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती आणि या संदर्भात सुद्धा 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे अशी माहिती मिळते. कालच महापत्रकार परिषद झाली आणि 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. याबद्दल काही माहिती आहे का चेतन? अरविंद, ज्या पद्धतीने हा निकाल आला होता कुठेतरी ठाकरे गटामध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि वारंवार आपण जर पाहिलं तर त्याच दिवशी ज्या वेळेला ठाकरे गटाच्या आमदारांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. ज्या पद्धतीनं अध्यक्षांनी निर्णय दिला आहे या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे या निर्णयात त्यांनी 2013 आणि 2018ची जी घटना दुरुस्ती शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली ती ग्राह्य धरली नव्हती आणि 1999ला जी घटना दुरुस्ती झाली होती ती खरं तर नार्वेकर यांनी ग्राह्य धरली होती आणि तीच घटना त्या घटनेच्या आधारावर खरं तर निर्णय जो आहे हा राहुल नार्वेकर यांनी दिला होता. काल आपण जर पाहिलं तर त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील विविध पुरावे जे आहेत हे उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले आहेत. 2013 साली जी कार्यकारिणी झाली त्या कार्यकारिणीमध्ये विविध निर्णय जे आहेत ते घेण्यात आले होते. पक्षप्रमुख पद जे आहे ते उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केलं होतं. नक्कीच चेतन, आता 22 जानेवारीला ही सुनावणी होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला सुद्धा हायकोर्ट सुनावणी होणार आहे. आता या दोन्ही सुनावणी पार पडल्यानंतर नेमकं काय निर्णय येतो हे पाहावं लागेल. खरं तर राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आता निर्माण झालेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याचिका गेलेली आहे. त्याचप्रमाणे हायकोर्टाने सुद्धा या विरोधात राहुल नार्वेकरांना नोटीस बजावलेली आहे. दरम्यान आता 22 तारखेला 8 फेब्रुवारी अजून तारीख लांब आहे पण 22 जानेवारीला मात्र सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. याकडे आपलं लक्ष असणारच आहे. त्यानंतरच्या आपल्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळतोय. ती बातमी आहे ती म्हणजे निमंत्रणाची. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रकाश आंबेडकर वंचितचे अध्यक्ष आहेत त्यांना भारत जोडो न्याययात्रेमध्ये सहभागी होण्याचं जे आहे ते थेट निमंत्रण दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून वंचित जो पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा या पक्षाला राज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा एकंदरीतच देश पातळीवर इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या सध्या सुरू आहेत आणि याच चर्चा सुरू असताना आता थेट राहुल गांधी जे आहेत काँग्रेसचे नेते त्यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू होते आणि या यात्रेसाठी त्यांनी आज थेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं आहे. परंतु हे निमंत्रण दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे आणि असं सांगितलं आहे की मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होईल परंतु त्याआधी आम्हाला इंडिया आघाडीमध्ये घ्या.
एक प्रकारे एक सशर्त पाठिंबा जो आहे तो जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। परंतु आपण बघितलं तर आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या आधी बघितलं तर ठाकरे गटाकडून जे आहे ते प्राथमिक चर्चा जी आहे ती आंबेडकरांबरोबर झालेली आहे। परंतु काँग्रेसनी मात्र अजून यावर संबंधित कुठलीही चर्चा केलेली नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा गेल्या आठवड्यात वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीत येत असतील तर आम्हाला काही तकलीफ नाहीये। त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांचे नातू आहेत। एक भारतातून मोदींची जी सत्ता आहे किंवा एकंदरीत भाजप सरकार आहे त्याला केंद्रातून सत्तेवरून घालवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे। परंतु आता प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राहुल गांधींचं निमंत्रण स्वीकारत असताना एक अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की मी येतो परंतु मला इंडिया आघाडीमध्ये काय, एकंदरीतच इंडिया आघाडी यामध्ये 25 ते 26 पक्ष आहे। आधी ही इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात एकंदरीतच मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे। आणि प्रकाश आंबेडकर ज्यांच्यावरती खरं तर भाजपची बी टीम अशा प्रकारचा आरोप केला जातो, तेच प्रकाश आंबेडकरांना आता काँग्रेसने निमंत्रण दिल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात सुद्धा मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भाजप सरकार असेल किंवा एकंदरीतच काँग्रेस सरकार असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांना वेळोवेळी त्यांचे कान टोचलेले आहेत किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे। मात्र आता 2024च्या लोकसभा निवडणुकींसाठी जे कोणी भाजपच्या विरोधातले पक्ष आहेत ते आघाडी करून भाजप विरोधात लढण्याची तयारी करीत आहेत आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना थेट आवाहन केलं की मला इंडिया आघाडीमध्ये घ्या, त्यानंतर जो आहे तो मी भारत जोडो न्याययात्रेमध्ये सहभागी होईल। दरम्यान आता खरंच राहुल गांधी या संदर्भात विचार करतात का, एकंदरीतच इंडिया आघाडीतले पक्ष जे आहेत ते याच्यावर विचार करतात का हे पाहावे लागेल। आणि त्यानंतर जेव्हा भारत जोडो यात्रेमध्ये जी खरं तर मणिपूरपासून सुरू झालेली आहे आणि तिचा शेवट महाराष्ट्रामध्ये होणार आहे, या यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होतात का आपल्याला पाहावं लागेल। त्यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण वळतोय ती म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानसभेचे, त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारवर जे आहे ती टीका केलेली आहे। खरं तर आपण बघितलं तर 3 महिन्यापूर्वी जी तलाठी भरती झाली होती त्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेत मुलांना 200 पैकी 209, 214 असे मार्क पडलेले आहेत। कालच बीड असेल किंवा औरंगाबाद या विभागात मराठवाड्यातल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे स्पर्धा परीक्षार्थी आहेत किंवा एकंदरीतच MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी एक क्रांती चौकात संभाजीनगरचं आंदोलन केलं होतं, मूक आंदोलन, जोरदार आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनात त्यांनी अशी मागणी केली होती की जी तलाठी भरती परीक्षा आहे तिची योग्य ती चौकशी करा, कारण मुलांना एवढे मार्क कसे पडले आहेत, या भरतीमध्ये जो आहे तो घोटाळा झालेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मुलांनी केलं होतं। आणि त्याचप्रमाणे फी जी आहे परीक्षा फी ही कमी करा, त्याचप्रमाणे पेपर फुटी जो वारंवार होती परीक्षांमध्ये त्या संदर्भात कायदा करा, अशा प्रकारची मागणी केली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। विजय वडेट्टीवार नक्की या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणालेत आपण पाहूयात। परीक्षार्थी जे आहेत त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आम्ही पुण्यात 23 जानेवारीला घोषित करत आहोत आणि त्यांच्याशी आम्ही संवादही साधणार आहोत। परंतु त्या अनेकांच्या समस्या ज्या काय आहेत त्या नक्की आम्ही जाणून घेणार आहोत। 214 गुण मिळतातच कसे 200 पैकी, ज्या मुलांची पात्रता 25 गुणांची नव्हती त्यांना सुद्धा 250 गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केलेली आहे, त्यांच्या नावासह केलेली आहे। एकीकडे सरकार म्हणतंय की तुम्ही पुरावे द्या, अरे तुम्ही 214 गुण मिळालेच कसे हाच खरा पुरावा आहे, ही तेच बोगसगिरी आहे। ज्या कंपन्यांना यांनी काम दिलं त्या कंपन्यांनी खाली दुसऱ्या कंपन्यांना काम दिलं आणि त्यामध्ये मंत्र्यांच्या दबावात त्यांची मंडळी लावण्यासाठी, त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लावण्यासाठी मंत्र्यांच्या सर्रास हा व्यवसाय धंदा तेजीत सुरू आहे। पैसेही घेतले जात आहेत आणि सरकारमधल्या लोकांचे मुलं सुद्धा त्या ठिकाणी लावत आहेत आणि मेरिटच्या पोरांना मात्र ज्यांचं आयुष्य अभ्यास करता करता संपत आहे अशा पोरांच्यावर प्रचंड अन्याय या ठिकाणी आपल्याला होतोय। मला या सगळ्या तलाठी पद भरतीच्या संदर्भात आम्ही SIT चौकशीची सखोल चौकशी करावी SIT मार्फत अशी आणि त्यांच्यावर
दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं की ही मागणी जर ही SIT चौकशी झाली तर हे सगळे प्रकरण उघड होईल आणि दोषीवर कारवाई होईल. परीक्षा घेणाऱ्या ज्या काही खाजगी IT कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस 200 रुपये घेत होतो, आमचं सरकार होतं, बोंबाबोंब होती. आता 1000 रुपये घेतले जातात आणि 1000 रुपये घेऊन एक मुलगा 5-5 परीक्षा केंद्रावर किंवा 5-5 विभागाच्यासाठी परीक्षा देत असतो. त्या गरीब पोराकडून 5-5 हजार रुपये वसूल केले जातात. एका कंपनीने 150 कोटी रुपये या गरीब मुलांच्याकडून वसूल केलेले आहेत. त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला आहे आणि काही ठिकाणी परीक्षाच झाल्या नाही पण त्यांचे पैसे सुद्धा ते परत करत नाही. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCSचेच कर्मचारी सहभागी आहेत हा आमचा स्पष्ट आरोप आहे. काही अधिकाऱ्यावर TCSने कारवाई केली परंतु अजूनही त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यापेक्षा मला वाटतं की गुन्हे दाखल होणं TCSच्या अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर यातच खऱ्या अर्थानं घबाड आणि भ्रष्टाचार झालेला आहे. या पेपरफुटीमध्ये हे आता सिद्ध झालेलं आहे. यापेक्षा मला वाटतं की दुसरी वाईट परिस्थिती कुठलीच असू शकत नाही आणि यासाठी आपण माझी शासनाला आमची मागणी आहे की या भ्रष्टाचाराच्या, अँब्युलन्सचा भ्रष्टाचार, पेपरफुटीचा विषय असेल, अनेक विषय आता येत आहेत. आता तर राज्यामध्ये एक आनंदाचा शिधाची भरती आली आहे. वर्षातून 4 वेळा आनंदाचा शिधा वाटण्याचं काम कंत्राटदाराला फायदा पोचण्यासाठी हे संपूर्ण ओपन तलाठी भरतीचं सुद्धा. तर आपण बघितलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवरती खरं तर टीका केलेली आहे. कारण जी गोरगरीब मुलं आहेत ते वर्षभरापासून अभ्यास करत असतात किंवा अनेक वर्ष अभ्यास करत असतात, परंतु अशा प्रकारे जर ज्या भरती प्रक्रिया असेल त्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याचप्रमाणे सरकार मात्र या संदर्भात गांभीर्य नाही आहे सरकारला, अशा प्रकारचं विधान केलंय. त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात SIT चौकशीची सुद्धा मागणी केलेली आहे. कारण ज्या TCS कंपनीला हे ऑनलाईन पेपर काढण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं या संबंधित जे आहे जे TCSचे अधिकारी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि कारण हे जे कंत्राट दिलं जातं किंवा याच्या संदर्भात जे मंत्र्यांचे नातेवाईक असतात त्यांच्याकडनं दिलं जातं, यामुळे मुलांचा कुठलाही फायदा होत नाही तर आनंद मात्र जनतेला मिळतो आणि ठेकेदारांना मिळत आहे, पण मुलं मात्र दुःखी आहेत. अशा प्रकारचं विधान जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपण जर बघितलं तर 3 दिवसापूर्वी रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात जे आहे ते पत्रकार परिषद घेतली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा तलाठी भरतीचा जो मुद्दा आहे तो गाजला. अनेक विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे आमदार असतील त्यामध्ये रोहित पवार किंवा निरंजन डावखरे यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो मांडून धरला होता. परंतु सरकार या संदर्भात कुठेतरी गंभीर नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मुलांनी मात्र या संदर्भात आंदोलन केलेलं आहे. आता सरकार याकडे कशी पावलं उचलतं हे आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान ही महत्त्वाची बातमी होती. त्यानंतरच्या 4थ्या बातमीकडे आपण वळतोय, ती बातमी आहे एका वादग्रस्त विधानाची. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत. आपण जर बघितलं तर गेल्या 10 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी प्रभू रामावरती एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि असंच विधान जे आहे ते आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. काल एका नागपुरातल्या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आता आरक्षणाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते न्यायव्यवस्थेत आरक्षण न देता मोठी चूक केली आहे, अशा प्रकारचं ते विधान करण्याचं धाडस जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेत प्रोटेक्शन असा होतो, परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना देशातील दिलदलित आणि दुबळ्यांना आरक्षण देताना संरक्षण हाच विचार केला होता. मात्र आरक्षण हा शब्द उच्चारला तरी काही लोकांची पोटदुखी सुरू होते आणि हे आरक्षण संपवण्यासाठीच खाजगीकरणाचा सपाटा लावण्यात आला आहे. परंतु बाबासाहेबांनी मात्र जे न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन चूक केली आहे. त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी असंही म्हटलं की
ओबीसींना जे आरक्षण आहे 27% हे व्ही.पी. सिंग मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर, व्ही.पी. सिंग सरकारने मंडल आयोग स्थापन आणल्यानंतर झाला. परंतु न्यायव्यवस्थेत कुठे आरक्षण मिळत नाही. आपण जर बघितलं, जितेंद्र आव्हाड असंही म्हणाले की न्यायव्यवस्थेतून सुद्धा न्याय येताना जातीपातीचा विचार केला जातो. जातपात जी आहे ती न्यायव्यवस्थेत आहे. न्यायाधीश सुद्धा जातीपातीचा विचार करतात. त्यामुळे आरक्षण देण्याची गरज होती, अशा प्रकारचं आव्हाडांनी वक्तव्य केलेलं आहे. एकंदरीतच या वक्तव्यावरून राज्यभरात संताप उमटत आहे. अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केलेली आहे. विशेषतः भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधलेला आहे. आपण जर बघितलं तर भाजपचे जे प्रवक्ते आहेत किंवा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एक वक्तव्य केलं आहे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात. ते म्हणजे लाजेलाही लाज वाटणारी आणि नरकाने हे आपल्या नाकाला पदर लावावा अशी दुर्गंध येणारं वक्तव्य जे आहे ते काल जितेंद्र आव्हाडांच्या तोंडातून बाहेर आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पुन्हा बोललात तर याद राखा, अशा प्रकारचा सज्जड दम जो आहे तो लक्ष्मण ढोबळे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे जर पुन्हा असं वाक्य बोललात तर तुमची काही खैर केली जाणार नाही अशी सुडकून टीका जी आहे ते लक्ष्मण ढोबळे यांनी केलेली आहे. एकंदरीत जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. खरं तर अब्दुल सत्तार यांनी सुद्धा या संदर्भात असं केलं की मी जितेंद्र आव्हाडांच्या पाया पडतो, परंतु अशी वादग्रस्त विधानं त्यांनी करू नये. जातीपातीचं राजकारण इथे चालणार नाही. जितेंद्र आव्हाडांचा बोलवता धनी हा कोणीतरी दुसराच आहे असा थेट निशाणा सुद्धा अब्दुल सत्तार यांनी जितेंद्र आव्हाडांवर ठेवलेला आहे. खरं तर जितेंद्र आव्हाड प्रभुराम हा मांसाहारी आहे अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केल्यानंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल झाले होते, त्यांच्यावरती टीका झाली होती. राम कदम यांनी त्यांच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल केला होता. परंतु जितेंद्र आव्हाड तो विषय मिटतो कुठे नाहीच तर दुसरा विषय जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे जी चर्चा सुरू झालेली आहे आणि राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता जितेंद्र आव्हाडांविरुद्ध याविरोधात पुन्हा कोणीतरी कारवाई करते का किंवा त्यांच्या विरोधात FIR दाखल होतो का हे बघावं लागेल. मात्र जितेंद्र आव्हाडांनी मात्र वादग्रस्त विधान करून पुन्हा चर्चेत आलेले आहेत आणि राज्यभरात या विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतरच्या 5व्या आणि शेवटच्या बातमीकडे आपण बोलतोय. ती बातमी आहे ती म्हणजे खरं तर गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ज्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका आहेत त्या आपल्या प्रमुख 2 मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि यातली पहिली मागणी आहे ती म्हणजे रिटायर झाल्यानंतर जी आहे ती आम्हाला पेन्शन सुरू व्हावी. त्याबरोबर आत्ता सध्या आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून जे काम करतोय त्यामध्ये आमच्या मानधनात वाढ व्हावी अशा प्रकारच्या या 2 मागण्या ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांनी लावून धरल्या होत्या. नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा बराच गाजला. तिथे सुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं. यावेळेस असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांची भेट शिष्टमंडळ म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायला या मुंबईमध्ये अधिवेशन संपल्यानंतर तेव्हा ही भेट होण्यात येईल. परंतु त्यानंतर सुद्धा अंगणवाडी सेविकांचं जे आहे ते मुंबईतल्या आझाद मैदानावरती आंदोलन झालं. मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ सुद्धा भेटायला गेलं, परंतु यावर काही ठोस निर्णय झालेला नाहीये. आपण जर बघितलं तर संभाजीनगर इथे सुद्धा गेल्या 44 दिवसापासून अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या संपावर गेलेल्या आहेत किंवा एकंदरीतच आंदोलन सुरू आहे. त्यांची मूळ मागणी आहे ती म्हणजेच निवृत्ती वेतन मिळावे, म्हणजेच रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळावी आणि त्याचबरोबर मानधनात वाढ व्हावी. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी देव राजळे यांनी सकाळी काही महिलांशी संवाद साधलेला आहे अंगणवाडी सेविकांशी. आपण बघूया त्यांची नक्की मागणी काय. संप केला शासनाने नुसतं आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 7,000 असाल ना आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, पण आजपर्यंत आम्ही 2 महिने वाट बघितली तरी पण आजपर्यंत आमचा GR निघाला नाही. शासन प्रत्येक काम आमच्याकडून करून घेतो. मध्ये जे आरोग्य शिबिर झालं तर त्या आरोग्य शिबिरामध्ये आमच्याकडून 14 दिवस 13 दिवस काम करून घेतलं, त्याचा सुद्धा 1 रुपया मानधन दिलं नाही. दिवाळी बोनस देऊ म्हणे, तर बोनस सुद्धा आजपर्यंत आम्हाला मिळाले नाहीये. आणि शासनाला माझी एवढीच विनंती आहे की शासनाने जर आमचा GR 8 दिवसात नाही दिला तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला पण दाखवून देऊ की अशा काय चीज आहे. आम्ही जो काही मागे आमचा जो 22 दिवस संप झाला त्या संपाच्या अनुषंगाने आम्हाला जे काही घोषणा केली होती 7,000 रुपये आशा कार्यकर्त्याला आणि गट प्रवर्तकाला 10,000 रुपये गट प्रवर्तकाचं समायोजन, ही कुठलाही प्रकार आतापर्यंत झालेला नाही. आम्हाला अगदी चॉकलेट दिल्यासारखा आम्हाला सगळ्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. म्हणून आम्ही ऑनलाईन कामावरती हा 29 तारखेपासून बहिष्कार टाकलेला आहे आणि आता काम बंद आंदोलन आमचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. तर
तुमच्या माध्यमातून मला सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की सन्माननीय संजय शिरसाट साहेब इथं आज आपले आमदार आहेत. काल मी त्यांचा फोन करून वेळ घेतलेला आहे त्यांचा, आणि ते सत्तेमध्ये आहेत, सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. तर त्यांना मी निवेदन देऊन विनंती करणार आहे की आमची आणि मुख्यमंत्री साहेबांची गाठ भेट घालून द्या आणि लवकरच आमचा GR काढावा, अशी मी विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना करेल. नसता आमचा राज्यभरामध्ये संप चालू आहे. जोपर्यंत आम्हाला GR मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप चालूच ठेवणार आहे. आणि आमचं जर लवकरात लवकर जर GR काढलं नाही तर आम्ही आक्रमक होऊन रस्त्यावर रोको आंदोलन करणार आहे, जेल बोलाव आंदोलन करणार आहे. ही पुढची आमची दिशा राहणार आहे. त्याच्यामुळे मी विनंती करते शासनाला की लवकरात लवकर. तर आपण बघितलं संभाजीनगरच्या क्रांती चौकापासून ते जिल्हा परिषद पर्यंत आज हा मोर्चा जो आहे तो अंगणवाडी सेविकांनी काढला होता. आणि या मोर्चामध्ये या ज्या अंगणवाडी सेविका आहे यांनी ही प्रतिक्रिया दिली. खरं तर जिल्हा परिषद समोर आल्यानंतर यांनी एक जेल भरो आंदोलन सुद्धा केलं. आणि एकंदरीतच त्यांची मूळ मागणी जी आहे ती मागणी मांडत असताना त्यांनी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे सरकार म्हणते की एकीकडे राज्य शासन म्हणते की बालकांचे कुपोषण तुम्ही पहा, त्याच्यावरती लक्ष द्या. मात्र बालकांचे कुपोषण पाहता पाहता आम्ही सुद्धा कुपोषित होत आहोत. त्यामुळे राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे वेळेत लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अशी भावना जी आहे किंवा एकंदरीत जी मागणी आहे त्या अंगणवाडी सेविकांनी आज व्यक्त केलेली आहे. दरम्यान आता राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात, कारण हा जो प्रश्न आहे तो गेले 2 ते 3 महिने चालू आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यावा अशी सुद्धा इच्छा किंवा मागणी जी आहे ते महिलांनी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कधी सुटतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या. या बातम्यांचा अशाच बातम्या ज्या आहेत त्या आम्ही दर संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. अशाच लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.